नमस्कार, खमंग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला की खूप खमंग चटपटीत असं आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं। असाच एक मस्त खमंग पदार्थ आज मी शेअर करणार आहे आणि तो पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा। ब्रेड पकोडा करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतले आहे। हे बटाटे आपल्याला कुकरमधून उकडून घ्यायचे आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या करून मी याला उकडून घेतले आहेत। बटाटे खूप ओलसरही राहायला नको, पण चांगले स्मॅश करता येतील इतके आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर बटाट्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत। इथे मी सगळे बटाटे सोलून घेतले आहेत आणि स्मॅशरच्या साहाय्याने चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत। एकदम छान मऊ स्मूथ असा लगदा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर या बटाट्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। 1 चमचा जिरं पण घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे असं आपलं वाटून झालं आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं। तेल तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं। जिरं फुललं की त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे आणि त्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आणि परत त्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करून याला थंड होऊ द्यायचं आहे। आता ही फोडणी थंड झाली आहे, ही आता आपल्याला या बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे। यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठही घालायचं आहे। त्यावर आपल्याला थोडासा अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि लिंबाच्या रसाला बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर घालायची आहे। सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊ। सगळं आपल्याला हाताने छान एकजीव करायचं आहे। बटाट्याचे काही मोठे मोठे तुकडे असतील तर ते चांगले स्मॅश करून घ्यायचे। बटाट्याचं स्टफिंग आपलं तयार आहे। आता आपण ब्रेड पकोड्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ। बॅटर बनवण्यासाठी इथे मी 2 कप बेसन घेतलं आहे। त्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद, चवीनुसार तिखट आणि मीठ घालायचं आहे। थोडासा ओवा हातावर चुरून घालायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर आपल्याला खूप घट्टही ठेवायचं नाही आहे आणि खूप सैलही करायचं नाही आहे। बेसनाच्या गुठळ्या आपल्याला सगळ्या फोडून घ्यायच्या आणि प्लेन बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। ब्रेडला व्यवस्थित कोट करता आलं पाहिजे, पण खूप घट्ट बॅटर नको आहे। थोडं सैलसरच आपल्याला ठेवायचं आहे। या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता ब्रेडच्या स्लाइसचे असे 2 भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि ते 2 भागाच्या मध्ये आपल्याला बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आहे। हे जे बटाट्याचं स्टफिंग आपण तयार करून घेतलं आहे त्याची पातळ एक लेयर आपल्याला त्यावर ठेवायची आहे। छान दाबून दाबून आपल्याला ते भरायचं आहे आणि त्याच्यावर दुसरी स्लाइस चिटकवून घ्यायची आहे आणि छान प्रेस करायचं आहे, म्हणजे मग ते बाहेर सुटून येणार नाही। हे असे सँडविचसारखे आपण तयार करून ठेवू शकतो। आधी असे 2-3 तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे बेसनाचं बॅटर तयार केलं आहे त्यामध्ये बुडवून ते त्याला आपल्याला तळायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सगळ्या बाजूनी बॅटरनी कोट करून घ्यायचं आहे। खूप जास्त बॅटर त्याला लागलेलं नाही पाहिजे। ते वरचं एक्स्ट्राचं बॅटर आपण काढून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे। तेल आपलं चांगलं गरम पाहिजे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे सुरुवातीला। टाकल्यानंतर मग आपल्याला थोडीशी मोठी करायची आहे। फास्ट गॅसवरती मग आपल्याला ते सगळे तळून घ्यायचे आहेत। स्लो गॅसवर तळले तर ते तेलकट होतात।
छान मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत. मस्त खरपूस झालाय. याच पद्धतीने बाकीचे ब्रेड पकोडेही तळून घ्यायचे आहेत. ब्रेडमध्ये स्टफिंग भरून सँडविचसारखे तुम्ही करून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला गरम गरम तळून खाऊ शकता. गरम गरम खमंग खरपूस खूप छान लागतात. मुलांनाही हे खूप आवडतात. कुठलेही भजे पकोडे असो त्याच्याबरोबर तळलेली मिरचीही आलीच. गरम तेलात मस्त फोडून हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि त्याच्यावरती मीठ भुरभुरायचं. आपले मस्त गरमागरम खमंग खरपूस असे ब्रेड पकोडा तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.